Okay, so let's resume it back. Fine. Yes, ऑनलाईन मेंबर माझा आवाज येतोय? Yes, sir. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. गुड. चला आता आपण नेक्स्ट पार्ट समजून घेऊया, तो म्हणजे पॅकेजेस. ओके, लेट्स लर्न. सो टिल दिस पार्ट we have learned regarding the concept called as a modules. काय कॉन्सेप्ट लर्न केला आपण? मॉड्यूल. आता असा एक विचार करा की सपोज तुम्ही एका कॉलेजची ERP क्रिएट करताय. काय क्रिएट करताय? कॉलेजची ERP. तर मग कॉलेजच्या ERP मध्ये काय काय असतं बरं? अटेंडन्स. ओके, टाइम टेबल हा एक फॅकल्टीच्या डिपार्टमेंटच्या अंडर तुमचा मॉड्यूल येतो. फीडबॅक. ओके, व्हेरी गुड. स्पेलिंग बरोबर आहे का? हा. फीज म्हणजे अकाउंट्स म्हणून आपण. असाइनमेंट ठीक आहे, चला. ओके, बस ERP एवढी नाही बनवायची. FHD चे क्लासेस नाही, डेटा सायन्सचे. नंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या एक्सेल आणि डेटाबेसच्या क्वेऱ्या भेटणार. ठीक आहे. ओके, ग्रेट, गुड टू गो. सो इथे आपण आता तुम्ही केअरफुली जर बघितलं तर अटेंडन्सच्या आतमध्ये काय काय असेल? त्याचा रिपोर्ट, बरोबर. अजून सो मार्क ॲज अटेंडन्स किंवा प्रेझेंट, बरोबर की नाही? ओके, तर अटेंडन्स मार्क करता आली पाहिजे. त्याचबरोबर अटेंडन्स जे आहे, ओके, मार्क केल्यानंतर रिपोर्ट क्रिएट होत आहे. ओके, लेट्स से की हे दोन पार्ट आहे. फीडबॅक मध्ये काय काय असेल? टू क्रिएट अ फीडबॅक, बरोबर. आणि त्यानंतर टू चेक, जो फीडबॅक येतोय त्याला चेक करणं. त्याचबरोबर अकाउंटमध्ये काय काय असेल? सॅलरी, फीज. ओके, असाइनमेंट मध्ये पण सेम असेल. क्रिएट असाइनमेंट, अपलोड फोल्डर किंवा अपलोड फाईल्स, चेक. तुम्ही जर केअरफुली बघितलं तर हे अटेंडन्स, फीडबॅक, अकाउंट्स, असाइनमेंट हे बेसिकली मॉड्यूल्स. काय ते? मॉड्यूल. आणि हा कॉलेज त्या सगळ्या फाईल्सला हँडल करणार एक फोल्डर आहे. मग या कॉलेजला आपण म्हणतो, काय म्हणतात? पॅकेज. ओके, पॅकेज. सो बेसिकली whenever we are working with, अरे बाळांनो नका ड्रॉइंग काढू. ओके, सो इथे काय कॅमलची स्कॉलरशिप नाही भेटणार तुम्हाला. ओके, सो बेसिकली पॅकेज काय असतं? पॅकेज इज अ कलेक्शन ऑफ मॉड्यूल्स. व्हॉट इज अ पॅकेज? इट्स अ कलेक्शन ऑफ मॉड्यूल्स. अ पॅकेज इज अ कलेक्शन ऑफ A package is a collection of modules. ओके, मग आता हे पॅकेजेस कसे क्रिएट करतात चला समजून घेऊया. तर यामध्ये ऑलरेडी आपण स्टुडंट नावाचं एक पॅकेज बनवलेलं आहे. ओके, सॉरी, लेट्स क्रिएट अ फोल्डर ओव्हर हियर. आणि ते म्हणेल मॉड्यूल्स. आणि या सगळ्या फाईल्स तिथे मूव्ह करूया. ग्रेट. ओके, आपण काय केलं? ते सर्व तिथून मूव्ह केलं, बरोबर. गुड. सो चला आता हे जे नेम्स आहे ना, तर आपलं पॅकेजचं नाव काय आहे?
कॉलेज. सो इथे मी एक फोल्डर क्रिएट करेल कॉलेज. काय फोल्डर क्रिएट केलं? कॉलेज. या कॉलेजच्या अंडर आपण एक एक फाईल क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से दॅट इट विल हॅव attendance.py. Then this next is going to be feedback.py. Then the next will be accounts.py. Then the next is going to be assignment.py. ओके. आणि प्रत्येकामध्ये एक एक दोन दोन फोल्डर आपण क्रिएट करूया. सो इथे मी म्हणेल डेफ, ओके, क्रिएट असाइनमेंट. आणि इथे आपण प्रिंट मध्ये म्हणूया असाइनमेंट क्रिएटेड सक्सेसफुल. ओके. असाइनमेंट क्रिएटेड सक्सेसफुल. तसंच मी इथे म्हणेल चेक असाइनमेंट चेक सक्सेस. ओके. सपोज इथे फीडबॅक म्हणेल. सो जसं आपण असाइनमेंटचं केलं सेम मी फीडबॅकचं पण करेल. ओके. क्रिएट फीडबॅक. सो इथे काय असेल? फीडबॅक क्रिएटेड सक्सेसफुली, फीडबॅक चेक सक्सेसफुल. ओके. नेक्स्ट इथे मी म्हणेल डेफिनेशन. ओके. क्रेडिट सॅलरी. क्रेडिट सॅलरी ही एक डेफिनेशन. सो जस्ट आय विल से प्रिंट सॅलरी credited successfully to staff account. Okay. Okay. आणि दुसरं असेल की लाईक से डेफिनेशन स्टुडंट पेमेंट. ओके. सो इथे मी प्रिंट सो फीज collected successfully. Okay. Fees collected successfully. I think so 3 फाईल खूप झाल्या. ओके. एकात नाही लिहिलं ते चालेल अटेंडन्स मध्ये. मी याला डिलीट करली. सो सी वी हॅव न्यूमरस फाइल्स विथ अस. ओके. कोणते कोणते फाईल आहे आपल्याकडे? अकाउंट्स, असाइनमेंट, फीडबॅक. चला इथे एक मेन फाईल क्रिएट करूया main.py. अँड नाव लेट्स अंडरस्टँड की एक पॅकेज कसं कॉल करायचं. आळस देऊ नका. लेट्स अंडरस्टँड की पॅकेज कसं कॉल करायचं. सो हाऊ टू कॉल दॅट पॅकेज? सो वी विल यूज अगेन द सेम थिंग. इम्पोर्ट कॉलेज. सिंटॅक्स मध्ये काही फरक आहे का? नाही. सो इथे मी असं म्हणेल इम्पोर्ट कॉलेज. ओके. बट द प्रॉब्लेम इज दॅट की तुम्ही कॉलेज इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अकाउंट भेटेल पण यानंतर थोडे फंक्शन्स भेटत नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. सो टू सॉल्व दिस आता आपल्याला काय करायचं आहे? या पॅकेजच्या आतमधल्या हे मॉड्यूल्स कॉल करायचे. सो आपण असं म्हणणार फ्रॉम कॉलेज इम्पोर्ट अकाउंट्स. समजतंय का? फ्रॉम कॉलेज इम्पोर्ट अकाउंट्स. आणि मग मी इथे म्हणेल लाईक से अकाउंट डॉट क्रेडिट सॅलरी. And if I try to run the main, you will see what it says. Salary credited successfully to staff account. Okay. In the same way, जर मी म्हटलो accounts dot student payment. So fees collected successfully. So एकदा जर तुम्ही हे पॅकेज क्रिएट केलं
तर या पॅकेजच्या आतमध्ये जेवढ्या फाईल्स असतात त्यांना तुम्हाला इम्पोर्ट करतात. बट कसं इम्पोर्ट करणार तुम्ही? फ्रॉम पॅकेज नेम. ओके, कसं इम्पोर्ट करणार? फ्रॉम पॅकेज नेम इम्पोर्ट मॉड्यूल. इम्पोर्ट मॉड्यूल. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड, लिहा. सो सर्वात आधी काय करा, हा जो सिंटॅक्स आहे म्हणजे फोल्डर कॉलेज आणि त्याच्या अंडर या 3 फाईल ह्या लिहा पहिले. ओके, आणि ते प्रॉपर स्ट्रक्चर काढा आणि मग मेन मध्ये कसं कॉल करायचं ते करा. तुम्हाला समजत नसेल तर मी काढू नका. So we will say this is what our folder looks like. Okay, तर यामध्ये जो अकाउंट आहे, या अकाउंट मध्ये टोटल आपल्याकडे दोन मेथड. आणि त्यानंतर मेन मध्ये आपण या प्रकारे कॉल केलं. Yes. हे प्रत्येकाने लिहा. आता सोपं जाईल तुम्हाला.
ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी आकाश सरांकडून फीचर रिसिप्ट जमा करून घ्यायची. ठीक आहे. सो तुम्ही जे पे केले त्याची रिसिप्ट तुम्हाला भेटते. सो इट्स नॉट अ ब्लॅक मनी. ओके. सो रिसिप्ट जमा करून घ्या. ती तुमची जबाबदारी की रिसिप्ट तुम्ही जमा केले पाहिजे. जे ऑनलाईन मेंबर्स आहे तुम्ही पेमेंट करा. रिसिप्ट फोटो मेल थ्रू किंवा व्हॉट्सअपवरती तात्पुरते आम्ही फोटो सेंड करून देऊ आणि जेव्हा तुमच्या कॉलेजला कोणी व्हिजिट करेल तेव्हा स्टाफकडे त्या रिसिप्ट आम्ही देऊन टाकू. ओके. ग्रुपवरती जसं मेन्शन केलं जाईल. आणि ज्यांनी फीस पे नाही केलेली त्यांनी आय थिंक सो आज तरी करून टाका. ठीक आहे. नाही केली वाटतं आपण. मग कशाला असंच करायचं. अच्छा, प्रोत्साहन देऊ राहिला बाकीचं. व्हेरी गुड. येस, झालंय सर्वांचं. लिहून झालंय का? हो सर. झालंय मॅडम. ओके. ओके. सो नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. आता थोडंसं कन्सेप्च्युअली काही गोष्टी समजून घ्या. सो वी हॅव जस्ट सी वन थिंग दॅट इज आतापर्यंत आपण पायथनच्या फाईलचे दोन एक्सटेन्शन बघितले. पहिलं काय होईल? डॉट पी वाय. सेकंड इज डॉट पी वाय सी. पी वाय जे एक्सटेन्शन असतं ना ते बेसिकली इट्स अ सोर्स कोड. ओके. म्हणजे पी वाय सी एक्सटेन्शन असतं इट्स अ बायनरी अनरीडेबल फाईल. ओके. सेकंड, इट इज क्रिएटेड बाय डेव्हलपर. पीवायची जी फाईल असते ती कोण क्रिएट करतं? डेव्हलपर. आणि पीवायसी ची जी फाईल असते इट इज क्रिएटेड बाय पायथन इटसेल्फ. ओके. सो थर्ड इज this file is human readable. Okay. But .pyc is very difficult to read as a human context. आता पीवायसी किंवा हा लॉजिक कसं वर्क होतं हे समजून घ्या तुम्ही. सपोज तुम्ही एखादा पायथनची फाईल क्रिएट केली. ती पायथनची फाईल क्रिएट झाल्यानंतर जेव्हा आपण रन करतो तेव्हा त्याची .pyc फाईल क्रिएट होते. ती पीवायसी फाईल पायथनच्या पीव्हीएम म्हणजे पायथन व्हर्च्युअल मशीनला रन होते. ओके. सो इट्स अ पायथन व्हर्च्युअल मशीन. त्याला ती रन होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटतं ते आउटपुट. सो कन्सेप्ट कसा आहे? यू विल हॅव युअर पायथन फाईल which will generate .pyc that will be submitted to Python virtual machine which will generate a output. ही सिक्वेन्स अशीच असते. ओके. सो ही सिक्वेन्स जी असते ती याच प्रकारे असते, हे लक्षात घ्या. आणि हा एकदा चार्ट काढून घ्या. हा एकदा चार्ट काढून घ्या. हा डिफरन्स आणि चार्ट हे दोन्ही पण लिहून घ्या.
येस, हा डिफरन्स लिहून घ्या, कारण हा इंटरव्ह्यू मध्ये एखाद्या वेळेस, सॉरी, तुमच्या ITRच्या ओरल मध्ये एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतो. आणि मी जर आलो तर हे विचारेल. सो तुम्ही गणपतीच्या पुढे दररोज साखर ठेवत चाला थोडी थोडी, की मी येऊ नये. साईश, वाचता येईल नाही नंतर? माझ्यासारखं दिसू राहिलं तुझं भविष्य. हँडरायटिंग चांगली माझ्यासारखी दिसते. माझी याच्यापेक्षा बोगस आहे. माझ्या सिग्नेचरवरून समजेलच तुम्हाला. झालेलं येऊन सर्वांचं? गुड, ग्रेट. ओके, सो येस, सो बेसिकली जी पाय कॅशे फोल्डर असतो, तो एक बायनरी फाईल स्टोअर करणारा फोल्डर आहे. ओके, त्या रिलेटेड पण तुम्हाला देऊ का डिटेल्स? ओके, सो लेट्स गो विथ डबल अंडरस्कोर पाय कॅशे. Okay, so basically this PyCache folder, it contains a binary file of Python code. Okay, पहिला तर हा पार्ट. Second, it will have a file name as file.cpy, sorry, c python dash version .pyc. Okay, third is it is auto created by Python when a package is called in another file. Okay, so if you try to delete that folder, on the next execution it will again create, or it will be get created automatically. On the next execution it will be get created automatically. Yes, हे पण लिहून घ्या. जर तुम्ही पुढच्या वर्षी असता ITR ला तर खूप लकी असतात, कारण सगळे ITR ऑनलाईन आहे पुढच्या वर्षी, ऍटलिस्ट नाशिक मधले तरी, कारण कुंभ चालू होतोय. बट एनिवे,
येस, ऑनलाईन मेंबर झाल्यानंतर हात वरती करा. तो गेमिंगचा लॅपटॉप आहे का रे? किती किलोचा आहे? असं नाही, त्या बॉक्स वरती किलो लिहिलेलं असतं, खोटं नाही बोलायचं. एनिवे, गुड वन. जास्त करून तुम्ही मुलं गेमिंगचाच लॅपटॉप घेताय, काही रिझन आहे त्याच्या मागे? मोबाईलला घेता तुम्ही गेम रिलेटेडच घेता ना. गेमिंगचे लॅपटॉप कधीच घेऊ नये, कारण डेव्हलपरला ग्राफिक्सची एवढी जरूरत पडत नाही, त्यांनी बॅटरी बॅकअप डल होतो. सो त्याचा बेसिकली काहीच यूज नाही होत. ते गेंड्याच्या शिंगासारखं आहे, त्याचा उपयोगच नाही काही, फक्त माती उकारता येते, ज्याचा काहीच उपयोग नाही. ओके, असं ज्यांनी घेतलेलं आहे चांगलं आहे, लिनोवा डेलला चांगली कमवून दिले तुम्ही. गुड. कारण मी मॅक्झिमम जेवढे ITR घेतले, ऍटलिस्ट 3-4 मुलं राहतच, मुलींची नाही राहत, मुलींची नाही राहणार, ते जड लॅपटॉपच राहते. तुला जमतं ना रे, पण शिर वगैरे काही भरत नाही ना. गुड. जिमला जायची जरूरतच नाही ना, लॅपटॉप घेऊन जरी घरात फिरला तरी काम होऊन जाईल तुझं. ओके, सो लेट्स रिझ्यूम. ओके, चला नेक्स्ट. सो आता आपण एक वे बघितला टू यूज फ्रॉम कॉलेज, दॅट इज युअर पॅकेज नेम, अँड देन इम्पोर्ट मॉड्यूल. आता इथे एक फाईल असते. ओके, आता कॉलेज काय ऍक्च्युली आपलं, व्हॉट इज अ कॉलेज? येस, इट्स अ पॅकेज. तर या पॅकेजमध्ये एक स्पेशल काइंडची फाईल असते, जिला म्हणतात डबल_इनिट, $_py. तर फाईलचं नाव काय असतं? $_init_. ओके, हे इनिट आपण याच्या आधी कुठेतरी बघितलं होतं. कुठे कन्स्ट्रक्टर बघितलं होतं? कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर. येस, व्हेरी गुड. जसा तो कन्स्ट्रक्टर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याबरोबर कॉल होतो, तशी ही जी फाईल असते ना, जे जिथे जिथे तुम्ही कॉलेजला किंवा जिथे जिथे तुम्ही ते पॅकेज कॉल कराल, ते इमिजिएटली रन होतं. ओके, सो इट्स बेसिकली यूज टू कॉन्फिगर युअर पॅकेज, बट ते मॅन्डेटरी नाही. आतापर्यंत आपण तिचा यूज केला नाही, म्हणजे याचा अर्थ ती मॅन्डेटरी आहे का? नाही, इट्स नॉट मॅन्डेटरी टू यूज. पण आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की सपोज काय होतंय, हे क्रिएट स्टुडंट बघा, मला प्रत्येक वेळेस काय करावं लागतंय? फ्रॉम कॉलेज इम्पोर्ट अकाउंट्स, बरोबर की नाही? बट आपण याच्या आधी एक मॉड्यूल बघितलं होतं, आठवतं का? आठवतं का? आणि याची आपण एक मेथड बघितली होती, os.rename. पाच हा, os.path os.rename, आठवतं ना? तर डायरेक्टली जर आपल्याला असं करायचंय की इम्पोर्ट केल्यानंतर मला डायरेक्ट हे फंक्शन कॉल करता आले पाहिजे, तर याचं कॉन्फिगरेशन तुम्हाला इनिट मध्ये करावं लागतं. पुढे करावं लागतं इनिट मध्ये. कसं करतो आपण? चला चेक करू. सो हिअर वी विल यूज द सेम मेथडॉलॉजी बट इन डिफरंट वे. आता बघा, कॉल करण्याची अजून एक टेक्निक आहे. कोणतं? सपोज मला ही सॅलरी जी आहे ही कॉल करायची आहे, आपण अजून एका वेने कॉल करू शकतोय. कसं कॉल करू शकतोय? फ्रॉम कॉलेज डॉट अकाउंट्स. बघा, पॅकेजचं नाव काय होतं आपल्या? अकाउंट्स. आणि इथे मी मध्ये इम्पोर्ट दिस क्रेडिट सॅलरी. आता तुम्हाला त्याची आवश्यकता नाही.
म्हणजे एक शॉर्टकट काय आपला, की आपण डायरेक्ट पॅकेज नाव यूज करायचं, पॅकेज डॉट मॉड्यूल नेम आणि मग फंक्शन्स नेम. तर हा सिंटॅक्स थोडा असा, फ्रॉम पॅकेज नेम पॅकेज डॉट मॉड्यूल इम्पोर्ट फंक्शन और व्हेरिएबल्स और क्लास. तुम्ही असं त्याला इम्पोर्ट करू शकताय. बट इथे खूप जास्त कोड होतोय, बरोबर की नाही? जास्त अमाऊंट मध्ये होतोय. मग याला कमी जर करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू मेक अ लॉजिक in that OS way, like import OS, okay, and then I will just say OS dot rename. जर मला असं हवंय, जर असं हवंय ना, या टाइप मध्ये कोड जर हवा असेल, सो बेसिकली आपल्याला इनिटचा यूज करावा लागतो, तेव्हा हा कोड शॉर्टकट होईल क्रिएट. कसं होईल तो OS, कसं होईल तो क्रिएट? इट विल बी शॉर्टकट वर इन द सेम वे लाईक दिस. बट त्याआधी हा एक पॉइंट लिहून घ्या, की लाईक दिस इज द वे टू कॉल अ फंक्शन. फक्त लाईन नंबर 4 ते लाईन नंबर 8 रन लिहा, बस, जास्त लिहू नका. लाईन नंबर 4 टू लाईन नंबर 8. आणि त्याच्या खाली जे हॅश मध्ये लिहिले ते पण तसंच लिहा. व्हेरी गुड. सो आता आपण लास्ट पार्ट बघूया पॅकेजिंगचा किंवा पॅकेजेसचा, जो बेसिकली शॉर्ट वे या सर्व ऑपरेशनसाठी. दॅट इज टू मूव्ह दिस लॉजिक इन इट. ओके, तर मी काय केलं, जो कोड लिहिला होता तो कुठे मूव्ह केला? इनिट मध्ये. पण इथे तुम्हाला पॅकेजचं नाव द्यायची काही आवश्यकता नाही, कारण इनिट मध्ये ते लागत नाही. जर मी याला सेव्ह केलं आणि जर इथे फक्त असं जर केलं, इम्पोर्ट कॉलेज, सो आय कॅन जस्ट यूज कॉलेज डॉट क्रेडिट कॉलेज डॉट स्टडी पॅकेज. ओके, अँड दिस विल वर्क व्हेरी व्हेरी परफेक्ट. आता हे कसं कसं वर्क होत आहे बघा.
आय विल स्प्लिट दिस टू राईट. तर राईट साईडला जर तुम्ही बघितलं, मी काय लिहिलंय आहे इम्पोर्ट अकाउंट्स, पण त्याच्या आधी काय लिहिलं आहे डॉट. ओके, अकाउंट इम्पोर्ट आणि मग याचा यूज केला. सो वी आर युझिंग दॅट ओव्हर हिअर. ओके, वी आर युझिंग दॅट ओव्हर हिअर. आता मला बाकी पण पॅकेजेस जर यूज करायचे असेल त्यांचे फंक्शन, तर मी इनिटमध्ये यूज करेन इनिट डॉट असाइनमेंट्स क्रिएट असाइनमेंट. तर मी डायरेक्टली इथे असं इथे कॉल करू शकतो कॉलेज डॉट क्रिएट असाइनमेंट क्रिएट फीडबॅक चेकवर. ते एक शॉर्टकट क्रिएट झाला बघा, म्हणजे तुम्हाला त्या फाईल्स आता कॉल करण्याची जरूरत नाही. याला म्हणता ॲब्स्ट्रॅक्शन लेयर. म्हणजे तुमच्या इनिटमध्ये जे लॉजिक आहे ते लॉजिक ऍक्च्युली आपण इथे कॉल करतो. सो इफ आय ट्राय टू रन दिस मेन फाईल, यू विल सी एव्हरीथिंग इज रनिंग विदाउट एरर. समजतंय का? म्हणजे जे आपण इनिटमध्ये इम्पोर्ट केलं ते तुम्हाला डायरेक्टली इथे कॉल करू शकता तुम्ही विथ द नेम ऑफ पॅकेज. हे तसंच होतंय ना आता, इम्पोर्ट OS डॉट रिनेम. सो बिहाइंड द सीन इट वर्क्स इन दिस वे. सो आता भविष्यामध्ये आपण SQL लर्न करणार आहे, राईट? सो SQLचं असं पण असेल बघा, या इनिटमध्ये व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकता तुम्ही. कसं? जसं मी ते म्हणेल DB नेम. ओके, सो इथे म्हणेल AI सेशन. तर हा DB नेम तुम्ही डायरेक्टली इथे कॉल करू शकता, कॉलेज डॉट DB नेम. म्हणजे इनिटमध्ये जे जे तुम्ही लिहिता बाय डिफॉल्ट ते कॉलेजच्या पॅकेजला अटॅच होऊन जातं. तुम्ही फंक्शन लिहिलं तरी अटॅच होईल, तुम्ही क्लास लिहिला तरी अटॅच होईल, आणि तुम्ही इथे इम्पोर्ट केलं तरी अटॅच होईल. समजतंय जे मी सांगतोय ते? दिस इज व्हॉट अ पॅकेजेस कम्स इन टू द पिक्चर. ओके, सर्वांना क्लिअर आहे? एव्हरीवन? मॅडम विचारा विचारा प्रश्न. तुम्हीच लास्ट सेकंड नंबर. असे भयानक चेहरे नका करू. ही लँग्वेज आहे आणि मी माणूस आहे. ओके, आणि लँग्वेज झपाटत नाही. सो डोंट वरी. रडायला लागले? अच्छा, येस. सो जोक्स अपार्ट, दिस इज व्हॉट द इनिट इज ऑल अबाउट. आता हे एका दिवसात लगेच समजत नाही. ओके, बिलीव्ह मी, कोणती पण लँग्वेज एका दिवसात समजत नाही. आपल्यालाच मराठी शिकायला 3 वर्ष लागत, त्याच्यात आपण 6 वर्ष बोबडच बोलतो. तर मी समजू शकतो हे थोडाफार टाइम लागेल. बट जेवढा तुम्हाला इंग्लिश शिकायला कमी वेळ लागला, मराठी शिकायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला होता. तर इंग्लिशपेक्षा कमी वेळ पायथन शिकायला लागेल, कारण ते बाय डिफॉल्ट इंग्लिश आहे. तुम्हाला समजून घ्यायचे सिंटॅक्स, पॅटर्न्स आणि आपले चॅप्टर्स. ओके, सो काय बघितलं आज आपण? थांबा, आता आळस नका, 2 मिनिट. काय बघितलं आपण? पॅकेजेस अँड मॉड्यूल्स. ओके, आता उद्या आपलं टार्गेट असेल ते म्हणजे आकाश सर येणार आहे, त्यामुळे आपल्याला हे थांबावं लागेल. सो उद्या आपलं टार्गेट असेल, अच्छा घ्यायचं टॉपिक. सो आपलं नेक्स्ट टार्गेट असेल ते म्हणजे पीप समजून घेणे. हॉर्नवाली पीप नाही, पीप कमांड लाईन इंटरफेस आहे. ओके, पीप CLI. अँड द नेक्स्ट इज वी नीड टू लर्न अबाउट जेसन, वी नीड टू लर्न अबाउट मॉड्यूल्स, म्हणजे सॉरी लायब्ररीज. तर आपल्याला लायब्ररीज, त्यानंतर जेसन आणि पीप हा पार्ट समजून घ्यावा लागेल. आफ्टर दॅट वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज नमपाय. ओके, आणि नमपायला कुणी झोपता कामा नये, माझी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला नमपाय जर आता कळालं, तुम्हाला आयुष्यभर काहीच प्रॉब्लेम नाही ना नमपायमध्ये, बिलीव्ह मी. कारण मी पॉइंट टू पॉइंट इन डिटेल समजून सांगणार आहे विथ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. ओके, ज्याला गणित समजत नाही, मी आधी अभ्यास करायला देईल, ते फक्त थोडं वाचून यायचंय. आणि इथे काय आपण मॅथचा क्लास घेणार नाही, मी काय अल्जेब्रा जॉमेट्री चालू नाही करणार. ओके, सो डोंट वरी. बट येस, आपल्याला त्याची रिक्वायरमेंट आहे. ओके, कारण ऐकायला जेवढं भारी वाटतं ना AIML, तसंच ते AIMLच आहे. ओके, सो येस,
या पॉईंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. मीनवाईल मी हा या कोड दोन्ही फाईल्स मध्ये परत एकदा समजून सांगा ना. येस, मी परत एकदा समजून सांगतोय. बघा, समजून घ्या. डबल अंडरस्कोर युनिट जी फाईल असते ना, ही पॅकेजची कॉन्फिगरेशन फाईल असते, कोर फाईल, मेन फाईल. जेव्हा तुम्ही एखादा पॅकेज कॉल करता, ती फाईल ऑटोमॅटिकली इनिशिएट होते. जसा क्लासमधला इनर कन्स्ट्रक्टर रन होतो तसाच. या फाईलमध्ये तुम्हाला हवे तेवढं तुम्ही कॉन्फिगरेशन ऍड करू शकता. ओके, जसा एक इश्यू काय होता की आपल्याला जे आपले मॉड्यूल्स आहे, या मॉड्यूल मधलं जर फंक्शन कॉल करायचं असतं तर यासाठी आपल्याला एक लॉंग वे यूज करावा लागत होता. लॉंग वे काय होता आपला? वी सपोज टू यूज इट लाईक दिस. फ्रॉम पॅकेज नेम, आपला पॅकेज होतं कॉलेज. ओके, and then we were using import our module like accounts, आणि मग आपण यूज करत होतो अकाउंट्स डॉट क्रेडिट सॅलरी. अकाउंट डॉट क्रेडिट सॅलरी हे आपण ऍक्च्युली करत होतो. इथे प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही हे जे लिहित आहे ना, दिस इज नॉट एक्झॅक्टली द स्टँडर्ड ऑफ लॉजिक. जेव्हा मोठे मोठे प्रोजेक्ट आपण रन करतो, विचार करा 100 पेजेसचे प्रोजेक्ट आहे, मग हे सगळे इम्पोर्ट जर करता किती खिचडी होणार आहे. या केसमध्ये तुम्ही सगळे कॉन्फिगरेशन युनिटच्या अंडर करू शकता. आणि हे असं लॉंग वे मध्ये कॉल न करता शॉर्ट वे मध्ये कॉल करा, जसं मी वरती कॉल केलं. अँड देन यू कॅन डायरेक्टली यूज देअर मेथड्स. काय यूज करू शकतो आपण? डायरेक्टली त्यांच्या मेथड यूज करू शकतो. सो फॉर दॅट, इन्स्टेड ऑफ इम्पोर्टिंग इट हिअर, instead of importing here, we are just saying from init मध्ये. init कुठे असतं? डबल अंडरस्कोर init डबल अंडरस्कोर. ही फाईल कुठे असते? पॅकेजच्या आतमध्ये. मग तिच्या सबऑर्डिनेटच्या जेवढ्या फाईल्स आहे ना, तुम्ही त्याला डॉटने, फ्रॉम डॉटने कॉल करू शकताय. आणि त्यातलं प्रत्येक फंक्शन तुम्ही सेपरेटली किंवा डायरेक्टली असं स्टार दिलं तरी चालतं. स्टार म्हणजे काय? ऑल. तुम्ही स्टार दिला तरी चालेल, ते सर्व इम्पोर्ट करा. पण काही स्पेसिफिक फंक्शन जर प्रायव्हेटाईज असतील की नाही, ते फक्त आतल्या आतच कॉल झाले पाहिजे, मग तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट करू शकता. इथे मग एक ऍब्स्ट्रॅक्शन लेअर क्रिएट होतो. आणि तुम्ही जेव्हा ही फाईल कोणाला पण यूज करायला द्याल, तर त्याला माहिती की कॉलेजने कॉल केलं तरी काम होऊन जातं, कारण युनिटमध्ये सगळे कॉन्फिगरेशन असतात. तसंच कोणता पण व्हेरिएबल जर डिक्लेअर केला तर पॅकेजच्या नावाने तुम्ही त्याला डायरेक्टली कॉल करू शकताय. हा पण एक त्याचा फायदा आहे. तुम्ही फंक्शन क्रिएट करू शकता, क्लास क्रिएट करू शकता. यू कॅन क्रिएट एव्हरीथिंग वॉट एव्हर यू वॉन्ट, अँड इट विल वर्क विदाउट एनी इश्यू. समजलंय का? सो इनिट ही तुमची कॉन्फिगरेशनची फाईल आहे, जी पॅकेज कॉल केल्याबरोबर रन होते. ओके, आणि यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या बेसिक कॉन्फिगरेशन आणि ऍडव्हान्स कॉन्फिगरेशन सेटिंग करू शकता, ज्यामध्ये आपण आतापर्यंत दोन बघितलं, व्हेरिएबल आणि पॅकेजेस. व्हेरिएबल्स अँड मॉड्यूल्स. लक्षात आलंय? पॅकेज म्हणजे फोल्डर, मॉड्यूल म्हणजे फाईल. क्लिअर आहे सर्वांना? एव्हरीवन? लास्ट लक्षात आलंय का? येस, ऑनलाईन मेंबर्स. Yes, sir. Yes, sir. माझी रिक्वेस्ट अशी राहील, हे लेक्चर बघा. मी ऑन प्रायोरिटी हे लेक्चर आजच अप करेल. सो तुम्ही आज रात्री हे बघू शकताय. प्लीज हे एकदा लेक्चर बघा. ओके, कारण थोडंसं इम्पॉर्टंट आहे लेक्चर आपल्यासाठी. ओके, तर उद्या मी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लायब्ररीज डिस्कस करणार आहे, जेसन आपण डिस्कस करणार आहे. ओके, अँड वी आर गोइंग टू डिस्कस पीप. व्हेरी गुड. येस. And then from our next day we are going to start. मी तुमच्यावरती सोडेल. तुम्हाला असं वाटतं की पायथनच्या अजून प्रॅक्टिस करायची, वी कॅन स्टार्ट डेटाबेस और वी कॅन स्टार्ट नमपाय. ओके, कोणतं पण चालू करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. डेटाबेसला पण काय हार्डली तुमचे 4 ते 5 दिवस लागतात, नमपायला पण तेवढेच लागतात.
तुम्ही सांगू शकताय मला की काय चालू करायचं, मी रन टाइम कोणतं चालू करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. येस. सो ऑनलाईन मेंबर्स, एनी क्वेश्चन प्लीज, सेशनला एक्झिट करू नका, अटेंडन्स लावायचे आहे तुमच्या. काही इश्यू आहे का मॅडम? समजलंय का तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? काय नाव, आडनाव नाही विचारलं. किरण. हा, समजलंय मॅडम तुम्हाला? मला नावं लक्षात राहते नाही, मी एका विद्यार्थ्याला 10 10 15 15 वेळेस पण विचारलं. आता उगाच दोघांची नाव सारखी म्हणून माझ्या लक्षात राहील, त्याचं नाव माझ्या डेव्हलपरचं नाव म्हणून लक्षात राहिलं. ओके. आणि माझ्या पार्टनरच्या मिसेसचं नाव यांचं नाव आहे, म्हणून ते लक्षात राहिलं. सो मला त्याच्यामुळेच नावं लक्षात राहतात. ओके. येस. ओके. एनिवे, सो लेट्स हॅव अ पॉज ओव्हर हिअर. आकाश सर येतील. ऑनलाईन मेंबर सेशन एक्झिट करू नका. ज्यांना ज्यांना पेमेंटच्या रिसिप्ट हवे त्यांनी त्यांनी आकाश सरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे ग्रुपवरती. तुम्हाला लिगलाइज विथ स्टॅम्प रिसिप्ट मिळतील. ओके, फाईन. सो थँक्यू गाईज. कॉल आकाश सरांकडे जाईल, सो एक्झिट करू नका प्लीज. ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांना आवाज येतोय? येस सर. येस सर. एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज टाकलाय सध्या, ठीक आहे, चेक करा. ठीक आहे, या मेसेजमध्ये लिहिलंय नेम. सर्वात आधी नाव टाकायचं, त्यानंतर बॅच नंबर 3 टाकायचा आहे. टॉपिक नेम मध्ये पायथन AI अँड ML, बरोबर. त्यानंतर कॉलेज नेम टाकायचं आहे, मोबाईल नंबर, पॅरेंट्स मोबाईल नंबर, बॅच मोड ऑनलाईन आहे की ऑफलाईन, ठीक आहे, कंपनीचं नाव, ज्या कंपनीमध्ये तुमचं ऑफर लेटर तुम्हाला मिळालंय, ठीक आहे. त्यानंतर जे तुम्ही 500 रुपये पेमेंट केलं होतं रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून, ठीक आहे, ज्यांनी कॅश दिलं असेल त्यांनी कॅश म्हणून टाकायचंय. ज्यांनी ऑनलाईन केलं असेल त्यांनी UTR नंबरच्या सोबत पेमेंट प्रूफ सेंड करायचंय, ठीक आहे. त्यानंतर आहे पेमेंट प्रूफ रिमेनिंग अमाऊंट, ठीक आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस मायनस करून जी अमाऊंट रिमेनिंग राहते ती अमाऊंट सेंड करायची आहे, ठीक आहे. ती अमाऊंट सेंड केल्यानंतर तिचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून सेंड करायचा. जे कॅश देतील त्यांनी इथनं पावती घेऊन जायची. ओके. हा जो मेसेज आहे हा ॲज इट इज कॉपी करा आणि जे 2 नंबर दिले आहेत, ठीक आहे, त्यातल्या कुठल्याही सध्या पहिल्या नंबरवरती पेस्ट करा आणि तिथे तुमची सर्व डिटेल भरून लगेच सेंड करा, ठीक आहे.
ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सध्याच करायचंय ते. एक 5 मिनिटाचा वेळ देतो, 5 मिनिटामध्ये मेसेज सेंड करा, त्यानंतर अटेंडन्स घेतो. ठीक आहे.
रिमेनिंग अमाऊंट जर का पे करायची राहिली असेल तर पे केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट सेंड करायचा, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन पेमेंट प्रूफ तिथपर्यंतची प्रोसेस फॉलो करून तेवढी माहिती ताबडतोब आत्ताच सेंड करा, ठीक आहे. फक्त 13 विद्यार्थ्यांची माहिती आली आहे. ऑनलाईन जे क्लास करतात ते टोटल 40 विद्यार्थी आहेत आणि इथे प्रेझेंट असलेले सुद्धा 10 पेक्षा जास्त आहेत, ठीक आहे. लवकरात लवकर माहिती सेंड करा. ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या रजिस्ट्रेशन पेमेंट प्रूफ नसेल किंवा दुसऱ्या मोबाईलमध्ये असेल किंवा वडिलांनी पेमेंट केलं असेल तर ते सध्या नसेल, ठीक आहे, तर तो पेमेंट प्रूफ 1-2 तासाने बॅच झाल्याच्या नंतर सेंड केला तरी चालेल, ठीक आहे. ऑफर लेटर स्टेटस जे आहे तिथपर्यंत सर्व माहिती आत्ताच्या आत्ता लगेच पाठवा. ज्या विद्यार्थ्यांनी कॅशमध्ये पेमेंट पे केलंय त्यांनी फक्त ते कॅश म्हणून सेंड करायचं, ठीक आहे.
कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. हम्म. काय म्हटलं? हा केलं. ठीक आहे, अटेंडन्स घेतोय. ओके, अटेंडन्स लावा आधी, त्यानंतर मेसेज परत सेंड करा. सायली, आदित्य, अभिजित, प्रेझेंट सर. किरण, कृष्णा. कृष्णा आहे का? ओम, प्रणव, प्रेझेंट सर. प्रीतम, वेदिता, प्रियंका, प्रेझेंट सर. साक्षी, कीर्ती, कोणते लागली तिकडे कीर्ती, चालू तू दे ना. कृष्णा माईक बंद कर. साई, साई सोनवणे, प्रेझेंट सर. अनिशा, प्रेझेंट सर. ऋतुजा, प्रेझेंट सर. दर्शन, प्रेझेंट सर. हर्षाली, प्रेझेंट सर. काजल, सर. मयूर,
मयूर, ओम, प्रेजेंट सर. प्रथमेश, प्रेजेंट सर. गायत्री, Present, sir. साई सूर्यवंशी, प्रेझेंट सर. स्नेहल, Present, sir. मोनिका, मोनिका, झाली बरं का इतकी पेशंटची. ज्यांचा कोणाचा माईक चालू असेल त्यांनी बंद करा, ठीक आहे. अटेंडन्स मध्ये नाव आल्याच्या नंतर अनम्यूट करा. मोनिका आहे का प्रेझेंट? ठीक आहे. रुकू म्हणजे का ग? हो नाही. अपेक्षा, प्रेझेंट सर. विद्या, पृथ्वीराज, अनुजा, प्रेझेंट सर. आराध्या, प्रेझेंट सर. आरती, प्रेझेंट सर. अश्विनी, प्रेझेंट सर. कृष्णा, कृष्णा, गायत्री, प्रेझेंट सर. ऋषिकेश, पूनम, प्रेझेंट सर. कार्तिकी, प्रेझेंट सर. कार्तिक, प्रेझेंट सर. प्रांजली, रेश्मा, रूपाली, प्रेझेंट सर. ऋतुजा, समीक्षा, प्रेझेंट सर. श्रुतिका, प्रेझेंट सर. स्नेहल, स्नेहल, दिव्या, प्रेझेंट सर. समृद्धी, प्रतिमा, प्रेझेंट. साक्षी, प्रेझेंट सर. प्राची, प्रेझेंट सर. वैष्णवी, वैष्णवी, शीतल, पूनम, दिव्या, स्नेहा, प्रतिभा, निकिता, धनश्री, प्रेझेंट सर. भक्ती, प्रेझेंट सर. सिद्धी, प्रेझेंट सर. साक्षी, कार्तिकी, सर साक्षी प्रेझेंट. वीस टक्क्यांपेक्षा जर का जास्त ऑफलाईन विद्यार्थ्यांमधले जे ऑफलाईन बॅच करतात, ठीक आहे, त्यामधले जर का 20% जास्त दिवस तुम्ही ऑनलाईन बॅच केली तर ऑनलाईनची फीस कन्सिडर होईल, ठीक आहे. त्यामुळे जे ऑफलाईन बॅच करतायत त्यांनी ऑफलाईन यायचंय. किमान 80% तरी प्रेझेंट तुमची ऑफलाईन मध्ये असली पाहिजेत. ओके. आता इथे जे हे कलर कोड दिलाय हा ऑनलाईनचा आहे, ठीक आहे तुमचा, म्हणजे तुमची बॅच तशी ऑफलाईन आहे पण तुम्ही ऑनलाईन आलात आता. ओके. जर का ही प्रेझेंटी 20%च्या अबव गेली तर तुम्हाला ऑनलाईन बॅच करताय असं कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे, चालेल. मीटिंग लेफ्ट करू शकता. थँक्यू. सर हा बोला. सर तुम्ही काल गुगल ड्राईव्हला असाइनमेंट अपलोड करायला लावली होती ना, मग ती हँड रिटन करायची आहे की
कोड सबमिट करायची तिथं. काय म्हणता तुम्ही? समजलं नाही मॅम. सर काल तुम्ही गुगल ड्राईव्हला असाइनमेंट अपलोड करायला लावली होती ना, मग ती हँड रिटन करायची आहे, म्हणजे लिहून आपली PDF सेंड करायची आहे की VS कोड मधले कोड? कोड सेंड करायचा ना मॅम. चालेल सर. ठीक आहे, चालेल. कोणाला अजून काही प्रश्न? ठीक आहे, मीटिंग लेफ्ट करतो.